हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. सो संडे होता आणि संडे नेहमी असाच जातो. झोपायचं खूप असतं आणि आज खरंच झोपले होते मी, कारण मागच्या 1-2 विकेंडला मला अजिबात आराम करता नाही आला. आज विचार केलेला आज कितीही वाजू दे झोपूयात, तरी पण 9:30 पावणे 10 वाजता उठली मी. आणि उठल्यानंतर टोशूला भूक लागलेली म्हणून तिला पहिले दूध दिलं. नंतर लगेच आम्ही पोहे वगैरे बनवले, कारण आम्हालाही भूक लागलेली. आणि विचार केला होता की आज काही आवरायचं नाही वगैरे, पण वेळ नाही मिळत ऑफिसमुळे आणि दिवाळी येते त्यामुळे आवरावं तर लागेलच. कारण नेक्स्ट फक्त एकच संडे आहे, त्या संडेला पण मला खूप जास्त कामं येतात. शॉपिंग करा, हे करा, खूप कामं असतात. त्यामुळे विचार केला आज जेवढा वेळ असेल तेवढ्या वेळात आवरून घेऊ. म्हणून सगळ्यात पहिले किचन घेतला मी, कारण किचनचं जास्त आवरायचं असतं, त्यालाच जास्त वेळ लागतो. हॉल आणि बेडरूमला एवढा वेळ लागत नाही. म्हणून विचार केला आधी किचनच आवरूयात. स्टाईल्स वगैरे सगळ्या धुवून घेतल्या, सगळं क्लीन केलं. तरी अजून मला फ्रीज धुवायचं आहे, भांडे घासायचे आहेत, खूप गोष्टी करायच्या आहेत, पण ते आज मी जरा स्किप करणार आहे. लगेच हॉल वगैरे आवरला. हॉलमध्ये पण खूप पसारा केला होता टोशूने. टोशू खूप पसारा करते, मी एवढं आवरूनसुद्धा तिला खूप मज्जा येते परत पसारा करायचा. त्यामुळे मग सगळं आवरण्यातच माझा वेळ जातो. आणि आवरलं त्यानंतर आज मला टोशूला गार्डनमध्ये घेऊन जायचं आहे, म्हणून विचार केला की लवकर आवरून लवकर तिला झोपी लावेल. कसलं काय, सगळं आवरण्यातच मला 2 वाजले. त्यानंतर मग स्वयंपाक बनवायचा होता, त्यानंतर सगळंच आवरायचं होतं. फरशा वगैरे पुसल्या आणि मग लगेच मी आवरून आंघोळ वगैरे करायला गेले. सो असा माझा दिवस होता आजचा. सो आजसाठी बाय.